नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुट्टी हा शब्दच इतका सुंदर आहे ना, असं म्हटलं की कसं रिलॅक्स वाटतं. सुट्टी म्हटलं की मुलं तर जाम खुश होतात, पण पालकांना मात्र असं वाटतं, अरे देवा आता सुट्टी का? म्हणजे ही मुलं 24 तास घरात आणि यांच्याकडे इतका सगळा रिकामा वेळ, अभ्यास नाही, क्लासेस नाही, या मुलांचं करायचं तरी काय? आणि मग पालकांचं सुद्धा जोरदार नियोजन सुरू होतं. मग जर मुलांना गावी पाठवायचं असेल तर 2-3 महिने आधीच तिकीटं काढून ठेवली जातात, कारण सुट्ट्यांच्या वेळेस ऐन वेळेस काही गोंधळ व्हायला नको. हे आपले छोटे सैतान गावी मस्त धमाल करू देत, मजा करू देत, असं एक प्लॅनिंग असतं. किंवा मग कधी कधी मुलांसाठी कार्यशाळा शोधल्या जातात. मुलांना कुठेतरी भटकंतीला, भ्रमंतीला पाठवलं जातं. किंवा जर जमलंच, शक्य झालंच तर मुलांना एक्स्ट्रा स्टडी क्लासेसना पाठवलं जातं. म्हणजे पालक जाम खुश होतात. पण अशा वेळेस या सगळ्यामध्ये मुलांच्या मनात काय चालू असतं, मुलांना सुट्टीत नेमकं काय करायचं असतं, त्यांच्या सुट्टीकडून काय अपेक्षा असतात, हे आज यंग तरंगच्या या भागामध्ये आपण समजून घेऊया. आवडेल ना तुम्हा सगळ्यांना? आपण सुट्टी कशी एन्जॉय करणार आहोत याचं आपण आज प्लॅनिंग करतोय. आणि या प्लॅनिंग मध्ये आपल्या बरोबर सहभागी होणार आहेत आपल्या दोन अशा मैत्रिणी ज्यांनी आपल्या छंदालाच आपला व्यवसायही बनवलाय, किंबहुना त्यांचा छंद त्यांचं आयुष्य व्यापून राहिलेला आहे. अर्चना जोशी आपल्या बरोबर आहेत, मनपूर्वक स्वागत. त्यांचा नेमका कोणता छंद आहे हे सांगता येणं अवघड आहे, इतके छंद त्या जोपासत असतात. पण चित्रकला, हस्तकला, फोटोग्राफी अशा अनेकविध छंदांमध्ये तज्ञ असणाऱ्या अर्चना जोशी आपल्या बरोबर आहेत. सीमा खेडेकर शिर्के. सीमाताई एक ख्यातनाम शिल्पकार आहेत आणि शिल्पकला हा अर्थातच त्यांचा छंद आहे. या दोघींशी त्यांच्या छंदाविषयी आपण गप्पा मारणार आहोत. पण तत्पूर्वी या मुलांकडून जाणून घेऊया, तुम्हाला सुट्टीत नेमकं काय करायचं असतं, काय काय करता सुट्टीमध्ये? आपलं घर सोडून कुठेतरी मस्त हवेशीर बाहेर फिरायला जास्त जायला आवडतं. नवीन नवीन जागा बघायला आवडतात. हां. आणि विविध छंद जोपासायला आवडतात. उदाहरणार्थ म्हणजे ट्रेकिंग, ड्रॉइंग, गिटार वगैरे तशा प्रकारे. बरं, तुला स्वतःला कुठला छंद आहे? गिटार वाजवण्याचा. गिटार वाजवायला आवडते. किती वर्ष शिकतेस? आता 1 वर्ष झालं. बरं. हां. फिरायला जायला आवडतं. फिरायला जायला आवडतं. बरं, तुला काय आवडतं? वृत्तपत्रामध्ये आलेले वेगवेगळे लक्ष वेधून घेणारे चित्रांचा संग्रह करायचा एक छंद. चित्र कापून ठेवतोस तू? वा. नाणे गोळा करण्यास आवडतात. नाणी गोळा करायला आवडतात. कुठून गोळा करतेस नाणी? काही वेळेस गावाकडे मिळतात, कधी घरी एखाद्या वेळेस जर एखाद्या दुसऱ्या गावाकडनं विदेशातनं आलेल्या पाहुण्यांकडनं जर एखादं नाणं भेटलं तर. बरं. अरे वा. आणखीन कुणाला असा छंद आहे नाणी गोळा करण्याचा? कुणाकडे कुठलं एखादं स्पेशल नाणं आहे, सांगा ना. माझ्याकडे शिवाजी महाराजांच्या काळातलं नाणं आहे. जेव्हा शनिवारवाड्यामध्ये नाण्यांचं प्रदर्शन भरलं होतं त्यावेळी तिथे खरेदी व विक्री होती, त्यावेळी मी नाणं ते गोळा केलं होतं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज बरोबरच माझ्याकडे मुघलाची देखील नाणी आहेत. ते नाणं माझ्या आजोबांनी मला घेऊन दिलं होतं. बरं. विविध पर्यटन स्थळी जाऊन तेथील माहिती गोळा करणे. वा. मला वाटतं फिरणं हा छंद सगळ्यांनाच फार आवडतोय असं दिसतं. आवडतं ना सगळ्यांना फिरायला? बरं. तुला काय आवडतं, काय छंद आहे तुझा? मला लेखन करायला खूप आवडतं आणि मी नाटकही लिहिते. हो. तुला काय आवडतं? छंदाचाच एक भाग असलेले वाचन. मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, कारण की पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं. मला कथा वाचायला खूप आवडतात. अरे वा, आपल्याकडे भरपूर वाचक मित्र आहेत. वा वा. तुला काय आवडतं? मी स्वतः कविता तयार करते. कविता करायला आवडतं. हो. अरे वा. आणि आतापर्यंत मी 26 कविता केल्या. 26 कविता केल्या. हो. आम्हाला एखादी कविता ऐकवून. आपल्याला मत मांडण्याची संधी मिळते येथे सर्वांना, प्रत्येकाचे विचार पोचतात मनाच्या भावनांना. इथल्या कार्यक्रमातून शिकतो आम्ही बरेच काही, असा हा कार्यक्रम इतर कुठल्याही वाहिन्यांवर नाही. पाहत असताना पाहणारा होतो गुंग, या कार्यक्रमाचे नाव आहे यंग तरंग. अशा या कार्यक्रमाचे नाव आहे यंग तरंग. उपयोग करा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक संधीची. संदेश विद्यालयाच्या मार्फत मी आभारी आहे सह्याद्री वाहिनीची. आणि कुणाला काय छंद आहे? मला गाणी गाण्याचा छंद आहे. एखादी झलक आम्हाला. आईची माया, सुखाची छाया, मिळणार नाही कधी अशी लोभ माया. उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, प्रेमाची छाया अशी वाऱ्यावर सोडू नको. आईची माया, सुखाची छाया,
मिळणार नाही कधी अशी लोभ माया. अरे वा. बघा आपल्यामध्येच इतके वेगवेगळे छंद जोपासणारी ही सगळी कलाकार मंडळी आहेत असं म्हटलं पाहिजे. काय सांगाल अर्चना, इतके छान छान छंद जोपासतायत ही मंडळी? इथे आल्यानंतर मला असं कळलं की ज्या ज्या मुलांकडे जे अंगीभूत कला आहेत त्या कलांचा विकास आपण शाळेच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आपण वापर करतो. जसं यांनी कविता म्हणून दाखवली, त्या कविता आपण पाठ्यपुस्तकात पण शिकत असतो आणि आपण स्वतः सुद्धा करत असतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा संगम जेव्हा होतो तेव्हा तुमचा सर्वांगीण विकास व्हायला फार त्याची मदत होते. जसं त्यांनी गाणं म्हटलं, गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन गाणं म्हणणं आणि एखाद्या कविता रचलेल्या कवितेचं गाणं करणं हा सुद्धा एक वेगळा प्रकार असू शकतो. बरोबर आहे. आपलं जे शाळेमध्ये व्यक्तिमत्व विकास होत असतो तो जसा पाठ्यपुस्तकातल्या अभ्यासक्रमातून होत असतो त्याचबरोबर या अशा विविध उपक्रमातून सुद्धा होत असतो. आणि म्हणूनच मग सुट्टीत आपल्याला अभ्यास करायचा नसतो पण या छंदांच्या माध्यमातून आपोआप अभ्यास घडत असतो आणि त्यातून आपण कुठेतरी घडत असतो. म्हणून पालकांना असं वाटतं की मुलांनी अजिबात घरी बसू नये सुट्टीमध्ये आणि त्यांना छंद वर्गांना वेगवेगळे आपण पाठवतो. पण तुम्हाला सगळ्यांना आवडतं असं छंद वर्गांना जायला? मला सुट्टीत हे नव्हतं करायचं पण पालकांनी करायला लावलं, असं कधी घडलंय का? काही वेळेस पालक आमच्या इच्छेविरुद्ध सुट्टीत MSCIT, स्पोकन इंग्लिश यांसारखे अभ्यासाचे क्लास लावतात. मग यातून आमच्या छंदांची जोपासना होत नाही आणि असे वाटते की पालकांचे आमच्यावर अभ्यासाचे दडपण आहे. मग हे पालकांच्या अभ्यासाचे दडपण कमी व्हावे आणि आम्हाला आमचे छंद जोपासता यावेत असं आम्हाला वाटतं. बरं, काय सांगाल सीमा मॅडम याविषयी? कुठलाही छंद हा म्हणजे आपल्याला आनंद देणार असतो आणि आपली जी कला असते ती फुलत जाते त्या छंदामुळे. त्यामुळे फक्त अभ्यास एके अभ्यास असं न करता आपण आवर्जून छंद जोपासायला पाहिजे. मग त्यात आपल्याला गाण्याचं असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, त्यात तुम्ही आवडीने त्यात सहभाग घेऊन त्यात तुम्ही तो जोपासा तो छंद. इथे अनेक पालक उपस्थित आहेत, तुम्हाला काय वाटतं मुलांनी काय करावं सुट्टीत नेमकं? सुट्टीच्या काळामध्ये 11 महिने आपण अभ्यास आणि शिक्षण शिकत असतो. 1 महिना असतो मोकळ्या वातावरणात फिरण्याचा आणि त्या मोकळ्या वातावरणात फिरण्याचा जो आज महाराष्ट्र घडलेला आपण पाहतोय, ज्या छत्रपतींनी महाराज घडवला असे अनेक 400 किल्ले या महाराष्ट्रामध्ये ओसाड पडलेले आहेत. पुरातत्व खात्यामध्ये त्याची नोंद आहे परंतु शासनाचं किती लक्ष त्याच्याकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून जसे आपण स्विमिंग टँक शहरामध्ये पाहतो काय आणि तेच आपल्या विहिरीमध्ये पोहता येतं पहा. म्हणजे तो विहिरीचा स्विमिंग टँक खेडेगावचा असं त्याच्यात रूपांतर आपल्याला करता येईल. त्यानंतर बाबळीच्या वडाच्या लिंबाच्या झाडावरचं जसे सरडसारखे प्राणी चढतात असे मुलांनी त्या ठिकाणी चढलेलं पाहावं. खेडेगावचे लोक चढतात पहा. आणि त्याच्यानंतर खेड्यातल्या मुलं त्यांना माहिती आहे गाई म्हैस दूध देते, शहरातले मुलं म्हणतात भैया दूध देतो. हा जो फरक आहे हा निश्चितच त्या सुट्टीच्या काळामध्ये पालकांनी आपल्या मुलांना खेडेगावांमध्ये नेऊन त्याचं दर्शन घडवलं पाहिजे असं मला वाटतं. हा, आणखीन एका पालकांनी हात वर केला होता. हा, वैभव संपन्न महाराष्ट्रात किल्ल्यांसाठी ओळखला जातो पण वर्गामध्ये किल्ल्याची माहिती इतिहासाचे शिक्षक शिकवताना ती वर्णन रूपाने शिकवतात. आमचं असं म्हणणं आहे की रायगड शिकवताना रायगडावरच मुलांना घेऊन जावं. शिवनेरी सांगताना जिथे छत्रपतींचा जन्म झाला, जिथे जिजाऊंनी पाळणा हलवला ते अंगाईगीत त्या किल्ल्यावर जर जाऊन गायलं तर मुलांना किल्ल्याची माहिती होईलच होईल. पण आमचं केवढं मोठं हे वैभव संपन्न आहे, हा ठेवा आहे हे मुलांना छानपैकी निश्चित कळेल. मुलांना पण स्वातंत्र्य, त्यांना जे आवडे अनेक प्रकारचे छंद आहेत. 1 महिना त्यांच्यासाठीच देऊन टाकावं पालकाने. जे काय करायचं ते करा आणि त्या महिन्यातून त्या पालकाने ऑब्झर्वेशन करून निरीक्षण करून आपल्या मुलाला काय आवडतंय हे बघावं आणि त्या पद्धतीनं त्याचा पुढे विकास करावा असं मला वाटतं. मी 2 व्यक्तींमधलं असं संभाषण ऐकलेलं आहे, पालकच होते ते. तर एका सुट्टीमध्ये असंच दिवाळीची सुट्टी एका पालकांनी असं सांगितलं की माझ्या मुलाला मी इकडे छंद वर्गाला पाठवलेला आहे. तांत्रिक दृष्ट्या होता तो छंद वर्ग आणि दुसऱ्या पालकांना त्यावेळेस त्या ठिकाणी थोडंसं फील झालं की मी माझ्या मुलांसाठी मी असं काहीच केलेलं नाही. पण तिथे असा विषय होता की त्यांचा मुलगा मात्र गावी गेलेला होता आणि गावाकडचा जो निसर्ग आहे त्या निसर्गामध्ये तो त्या सुट्टीमध्ये रमलेला होता. नुसतं निसर्गच नाही तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपले जे नातेसंबंध आहे, आपल्या कुटुंबातील आपल्या नात्यातील इतर भावंड
मोठे ज्येष्ठ जे कोणी लोक आहे त्यांच्याबरोबर त्याची ओळख झालेली होती आणि त्यांच्यामध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने रमलेला होता. पण तरी सुद्धा मनातून असं वाटत होतं की नाही, मी इकडे ह्यांच्यासारखं काहीतरी छंद वर्गाला ह्याला पाठवायला हवं होतं. तर इथे जरा द्विधा मनस्थिती निर्माण झाली पालकांची झालेली. असं व्हायला नकोय, ती कुठेतरी सांगड घातली पाहिजे पालकांनी. शिल्पकला असं म्हटलं तर म्हणजे आम्ही ड्रॉइंगच्या क्लासेसना जातो, आम्ही गाण्याच्या वर्गाला जातो, पण मी शिल्पकलेच्या वर्गाला जातोय अशी म्हणणारी मुलं आम्हाला आसपास दिसत नाहीत. आणि मुळात शिल्पकला म्हटलं म्हणजे माती, तर मुळात आजची मुलं मातीतच किती हात घालतात हा मला प्रश्न पडतो. म्हणजे त्यांचा जो मुद्दा होता की सुट्टीत मी काही न करता गावी जाणं, हे सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे आणि त्याच्याकडे कुठेही हीन भावनेने किंवा अरे मी माझ्या मुलांना छंद वर्गांना घातलं नाही म्हणून न्यूनगंड बाळगायचं कारण नाही. हाच मुद्द्यावरती तुम्ही काय सांगाल? शिल्पकला म्हणजे मलाही ॲक्च्युली शिल्पकला शिकायला जायचं होतं, शिक्षण घेण्यासाठी जायचं होतं. पण मी GD झाले, पेंटिंगमध्ये मी पूर्ण केलं. पण माझं सगळं शिक्षण शिल्पकलेचं आहे. माझे वडील शिल्पकार BR खेडकर, त्यांच्या हाताखाली मी पूर्ण माझं शिक्षण तयार केलेलं आहे. आणि त्यांच्या हाताखाली आज माझ्या वडिलांचं वय 88 वर्ष आहे. वयाच्या 7व्या वर्षापासून ते 88 वर्षापर्यंत आत्तापर्यंत त्या हातात माती आहे त्यांच्या हातात. तर त्या असे मला जे गुरु लाभलेले आहेत, म्हणजे त्या गुरु आहेत माझे. आणि त्यांचं प्रत्येक कामातला बारकाईपणा किंवा काय त्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. प्रत्येक आता एखादा शिल्पकार तुमच्या जवळपास असेल की त्याच्या इथे जाऊन तुम्ही नुसतं एक तासनतास फक्त असं बघत असा तो कसा शिल्पकाम करतो किंवा काय, किंवा मातीकाम त्याच्याकडनं थोडीशी माती घेऊन यायची घरी की आम्हाला पण शिकवा. काय काय वेळेस शिल्पकारांना वेळ नसतो तेवढा शिकवायला, किंवा काय काय वेळेस नाही शिकवत ते. सरळ त्यांच्याकडनं माती आणायची, शाडू माती म्हणून मिळते, ती घेऊन यायची घरी. तुम्ही काही त्यातनं एक छोटा लहान सहान असे आकार सुरुवातीला बनवा, मॉडर्न आर्टमध्ये सुरुवातीला करा, नंतर मग हळूहळू रिअलिस्टिक करा. अशा प्रकारे तुमची म्हणजे शिल्पकलेमध्ये आवड निर्माण होईल आणि कुठलीही कला करताना त्यात आपल्याला आनंद मिळेल हे पहिलं बघायचं. पण अलीकडची मुलं ही अशी मातीपासून निसर्गापासून लांब जातात असं जाणवतं का तुम्हाला? हां, जाणवते तसं. पण कसं आहे, फक्त खेड्यातच माती मिळते असं काही नाही. आता ही जी माती आहे शाडू माती, मी नंतर आपल्याला त्याबद्दल सांगणारच आहे. ती माती आपल्याकडे गुजरातमधून येते. बरं. शाडू माती म्हणून हा प्रकार आहे. तर त्या मातीपासून आपण गणपती केलेले बघत असाल, गणपतीच्या मोठ्या मोठ्या मूर्ती करतात वगैरे. नंतर त्याच्याच पुढे मग आपण प्लॅस्टरमध्ये बघतो, नंतर धातू कामात बघतो. अजून त्यात दुसरी एक माती पण येते, एक म्हणजे त्यात ती कधी म्हणजे सुकत नाही किंवा काय वाळत पण नाही, पण ती थोडी महाग असते ती माती. पण आपल्याला ही परवडण्यासाठी आपण कधी पण ती कोणाकडनंही मूर्तिकाराकडनं घेऊन यायची माती, किंवा कुंभारवाड्यात वगैरे पण मिळते ती माती, ती घेऊन या. त्यातनं तुम्ही शिल्पकला जोपासा तुम्ही. अर्चना मॅडम, तुम्ही स्वतः अनेक छंद वर्ग घेत असता आणि तुमच्याकडे ही मुलं येत असतात. काय वाटतं तुम्हाला या मुलांना नेमकी कशा पद्धतीची आवड आहे आणि त्यांच्या आवडीला प्रोत्साहन हवं तसं मिळतंय का? प्रोत्साहन मिळायला पाहिजे तितकं सगळेच पालक देऊ शकतात असं नाही. कारण ज्या प्रकारे आपल्याकडे अभ्यासावर म्हणजे अभ्यास ह्या गोष्टीचा जो एक बाऊ करून ठेवतात, तो बाऊ थोडा कमी केला तर मुलांचं पण टेन्शन कमी होतं. आणि अशा प्रकारे छंद जर त्यांना वेगवेगळे असतील, म्हणजे समजा चित्र काढायचा छंद आहे किंवा हस्तकलेचा छंद आहे किंवा त्यांना वस्तू जमवायचा छंद आहे, तर त्या वस्तूंचं पुढे काय करायचं किंवा त्या चित्रांचं पुढे काय करायचं. कारण पालकांना एक असं एक असतं, हा काय समुद्रावर गेला शंख शिंपले आणले, माती घ्यायला गेला माती घेऊन आला, पण पुढे त्याचं काही होत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो सातत्य, कुठल्याही छंदामध्ये सातत्य असायला पाहिजे. आणि सातत्य असल्यानंतर त्याचं तुम्ही नंतर काय करणार. म्हणजे आता तुमच्याकडे चित्रांचा संग्रह आहे, पण चित्रांचा संग्रह असून तुम्ही तुमच्या शाळेत कधी त्याचं प्रदर्शन लावायचा प्रयत्न केलाय का? तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं मिळून असं एखादं प्रदर्शन तुम्ही भरवलंय का? किंवा हस्तकलेच्या तुमच्या वस्तू आहेत, त्या वस्तूंचा उपयोग व्हावा या दृष्टीने काही प्रयत्न केले आहेत का? म्हणजे आता तुमच्याकडे काही वस्तू तुम्ही जमा केलेत, म्हणजे तुमच्याकडे अगदी साधं बॉलपेनचे रिफिल जमा केलेत, बॉलपेनचे रिफिल आहेत, किंवा आता हल्ली ई कचरा म्हणजे CDs आपल्याकडे खूप असतात खराब झालेल्या, त्या जमा केल्या आहेत. काही म्हणजे गुंजाच्या बिया जमा केल्या आहेत. मगाशी एका पालकांनी सांगितलं तसं झाडावर चढणारी मुलं दिसत नाही, पण झाडाखाली पण भरपूर कचरा असतो, त्या कचऱ्यामधनं पण बऱ्याच वस्तू बनवू शकता. तर अशा वस्तू बनवून तुम्ही त्याचं प्रदर्शन करता का? ते लोकांपर्यंत पोहोचतं का? मग त्याच्यातनं तुम्हाला जे प्रोत्साहन मिळतं ना, ते प्रोत्साहन नुसतं जमा करून किंवा बनवून होत नाही. म्हणजे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जास्तीत जास्त लोक जेव्हा तुम्हाला शाबासकी देतात तेव्हा तुम्हाला जो आनंद मिळतो ना, तो अवर्णनीय असतो. म्हणजे तो असा नुसतं आपल्या घरी ठेवून होत नाही.
त्याचं शाळेत एखादं प्रदर्शन करा, आपल्या शिक्षकांना दाखवा, आपल्या आजूबाजूच्या लोकांना दाखवा, मग ते प्रोत्साहन मिळतं, मग त्यातनं दुसऱ्यांना पण संदेश मिळतो की आपणही असं केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असते, पण त्याचा छंद होण्यासाठी त्या आवडीला योग्य दिशा मिळाली पाहिजे. अशा अनेक उर्मी आपल्या मनात असतात, अनेक आवडी असतात. ह्या सगळ्यांना दिशा देत असताना त्याचं छंदात रूपांतर होतं, पण हा छंद जोपासताना सातत्यही महत्त्वाचं. आपल्या दोन्ही पाहुण्यांनी ते सातत्य दाखवलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या त्यांच्या छंदात त्या प्रवीण आहेत. त्या नेमकं काय करतात तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ना? आवडेल की नाही? मग काही प्रात्यक्षिकं बघूया, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. अवतीभवतीच्या घडामोडींचं समतोल भान येण्यासाठी पाहायलाच हव्या सह्याद्री वाहिनीवर दुपारी 2:30च्या बातम्या. विश्रांतीनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. असंख्य प्रकारचे छंद असतात, असंख्य प्रकारच्या कला जोपासल्या जातात. आपल्याबरोबर दोन अशा कलाकार मैत्रिणी आहेत, त्यांनीही या कला जोपासलेल्या आहेत. तर आज त्यांच्याकडून काही कलाविष्कार पाहूया. अर्चना, काय दाखवाल? आता आपण इथे वेस्ट सीडीचं एक शोपीस बनवायला शिकणार आहोत. आपल्याला त्याच्यासाठी 2 प्रकारच्या सीडीज लागणार आहेत. एक तर अशी असेल किंवा अशी असेल, म्हणजे ही DVD असते आणि ही सीडी असते. म्हणजे यातलं फक्त हे वरचं शायनिंग असतं, ते दोन्ही सेम असेल तर चांगलं. तर आपण शक्यतोवर दोन्ही सेम असलेलं बघायचं. आता आपल्याकडे ज्या जमवलेल्या बॉलपेनच्या रिफिल्स आहेत, याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत. काळा आहे आणि निळा आहे. तर काळा आणि निळा असं आपण ऑल्टरनेट एक हा जो गम आहे, हा गम आपण लाकूड चिटकवायसाठी जो गम वापरतात ना, तो वापरायचा. तो सीडीवर चिकटतो. आता मी निळ्या लावल्या आहेत, म्हणजे त्याचे निळ्या बाजूचं टोक बाहेर येतं. म्हणजे ही जी टोक आहेत ह्याचा आपण व्यवस्थित उपयोग करून घेतोय. म्हणजे ह्याच्यातून पुन्हा आपण कुठेतरी त्या वस्तूचा पुनर्वापर करतोय. हो. आणि याच्यातनं मुलांना वस्तू वापरून डायरेक्ट फेकून द्यायची जी सवय असते, त्या सवयीला पण आळा बसतो की आपण त्यातनं दुसरी काहीतरी नवीन वस्तू बनवून आपण आपल्या शाळेच्या प्रकल्पासाठी वापरू शकतो किंवा आपल्या घरात डेकोरेशनला, गणपतीच्या डेकोरेशनला वापरू शकतो. हे आपलं लावून झाल्यानंतर थोडा वेळ ठेवायला लागतं. वाळल्यानंतर मग आपण त्याच्यावर दुसरी सीडी लावतो. तर ही अशी लावली तर छान दिसणार नाही, म्हणून आपण त्याच्यावर पिस्त्याची सालं, सीताफळाच्या बिया ह्याच्याने आपण वेगळं डेकोरेशन करू शकतो. अर्चना, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही या छंदांकडे कशा वया? शाळेत असल्यापासून आम्हाला ह्या मुलांना जशी भटकायची आवड आहे, तशी आम्हाला पण भटकायची आवड होती. आणि जेव्हा आपण भटकत असतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, झाडाखाली गप्पा मारत बसताना, झाडाच्या वरनं पडलेलं पान आहे, सुकलेलं पान आहे किंवा वाळलेल्या काड्या आहेत किंवा अशा काही वस्तू ज्या आहेत. आम्ही खडूमधनं पण काही वस्तू बनवायचो, जे खडू आपल्याला शाळेमध्ये मिळतात, म्हणजे फेकलेले असतात, बाईंनी फेकून दिलेले असतात, चालत नाही म्हणून. त्या खडूमध्ये आपण ब्लेडनी हे करून पण वस्तू बनवायचो आम्ही त्याच्या. म्हणजे ह्या मुळात जर तुमचा कलाकाराचा पिंड असेल तर तुम्हाला कशातनंही काही बनवता येतं. आणि ह्या गोष्टी दुसऱ्यांच्या बघून सुद्धा आपण शिकू शकतो. आणि याचा तुम्ही जितका जास्तीत जास्त वापर ह्या तुमच्या जे शाळेचे प्रकल्प असतात त्याच्यामध्ये केला तर तुम्हाला त्याचे मार्क पण मिळतात. म्हणजे पालक सुद्धा तुमच्यावर रागावणार नाहीत की तुम्ही हे काय करताय, काय टाइमपास चाललाय, काहीतरी चांगलं करा. बरोबर. अशा पद्धतीने आपण जर हे चिटकवून घेतलं. छान दिसते ना अर्चना? तुम्ही हे बनवतात तोवर मी सीमाताईंशी पण थोडंसं बोलते की हा छंदाचा व्यवसाय करणं याला अनेकदा पालक सहमत नसतात. तुमच्याकडे तर घरातूनच पार्श्वभूमी होती, त्यामुळे तितका प्रश्न आला नसेल, पण काय सांगाल पालकांना? खरं तर म्हणजे मुलांनी या छंदाकडे, म्हणजे मी जी आता शिकतेय किंवा मी जी करते आता शिल्पकला, तर त्याच्याकडे आवर्जून पालकांनी पाठवावं ते शिकायला. त्यातून आपल्याला ती कला करताना अक्षरशः आपण म्हणजे देवाची पूजा करतो असं आपल्याला वाटतं. इतकी सुंदर ही शिल्पकला आहे आणि काही अवघड नाही. आपण जर आपण त्यात थोडीशी चिकाटी, जिद्द आणि कष्ट करण्याची जर तयारी आपण ठेवली तर आपल्याला तो परमेश्वर पण आपल्याला साथ देतो आणि सुंदर आपल्या हातून एक छान कलाकृती निर्माण होते. काही मुलांना छंद वर्ग लावायचे असतात पण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, तर त्यांनी काय करावे? हा, तर यासाठी काही आर्थिक म्हणजे असं खूप लागत नाही.
हे जे असतं शाडू मातीचं जे पोतं असतं, तुम्ही एखाद्या मूर्तिकाराकडनं घेऊन येऊ शकता. ते जास्त महाग वगैरे काही नसतं. घरी आल्यावर ते पावडर स्वरूपात असते ती माती. आई जसं आपलं कणिक मळते त्याप्रमाणेच ही माती आपण मळून घ्यायची असते आणि त्याचं आपण तुम्ही छोट्या छोट्या मूर्त्या घरी तयार करू शकता. तर मगाशी आपण जे बनवायला घेतलं होतं ते पूर्ण झाल्यावर हे असं दिसतं. वाव. हे तुम्ही कुठलाही खिळा किंवा चूक असेल तिथे तुम्ही लावू शकता किंवा मग त्याच्या बाजूला तुम्ही एखादी फ्रेम करून पण कोणाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही फ्रेम करून पण गिफ्ट करू शकता. हे आपलं रिसायकल्ड आहे, त्यामुळे स्वतः बनवून स्वतःच्या मित्रमैत्रिणींना देण्यातला आनंद तुम्ही याच्यातनं पटकन अगदी हार्डली अर्धा पाऊण तासामध्ये तुमचं ही वस्तू तयार होते. अशी एखादी वस्तू आहे जी आम्हाला रोजच्या आयुष्यात खूप उपयोगी पडेल? हो, आता सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने आपण विचार केला तर एक तर कागदाच्या पिशव्या आपण वापरू शकतो. अशी एक साधी सिंपल पिशवी आहे जी आपण अगदी रोजच्या भाजीला सुद्धा नेऊ शकतो, आईला बनवून देऊ शकतो, बाबांना बनवून देऊ शकतो. हे फक्त 3 ते 4 म्हणजे आता हा कागद आपण गुळगुळीत, हा आपल्याकडे सगळ्यांकडे पेपर येतात, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कागद असतात. एक असा गुळगुळीत असतो आणि एक असा साधा असतो. तर साध्या कागदाची पिशवी तुम्हाला कोरडं सामान ठेवायला जास्त उपयोगी पडते. म्हणजे जसं तुम्ही ब्रेड आणलं, बटर आणलं, ज्याच्यासाठी तुम्हाला पाण्याचा संपर्क येत नाही. पण जर भाजी आणायची असेल तर तुमच्याकडे साधारण असा गुळगुळीत कागद असेल तर त्याची पटकन पिशवी बनवता येते. एक नुसती एक फोल्ड मारली, तीन बाजू, जितका मोठा कागद तितकी मोठी पिशवी, जितका छोटा कागद तितकी छोटी पिशवी. हा हे असं फोल्ड करून घेतल्यावर ह्याच्यामध्ये गुंतवलं की ही बाजू बंद होते. अशी मोठी पिशवी तयार होईल. म्हणजे अगदी 3 फोल्ड मध्ये तुम्ही 3 ते 4 फोल्ड मध्ये, हा 3 ते 4 फोल्ड मध्ये तुमची पिशवी तयार होते. गमची गरज नाही, कात्रीची गरज नाही, कशाची गरज नाही. वा, मस्त आहे की नाही? अशा आपण गिफ्ट बॅग्स पण बनवू शकतो. अशा आपण गिफ्ट बॅग्स पण बनवू शकतात. जर आपल्याला अशा प्रकारची बॅग बनवणं कठीण वाटत असेल तर आपल्याकडे जे खोके येतात उभे, आयताकृती खोके उभे असतात, ते सगळे उघडायचे आणि ते उघडल्यानंतर त्याची एक आकृती तयार होते. म्हणजे त्याचा तुम्ही स्टेन्सिल सारखा वापर करू शकता. ते कागदावर ठेवायचं आणि सरळ तसं काढून घ्यायचं, ते कापायचं आणि तिथे जिथे जिथे जोडलं होतं तिथे तिथे ते जोडायचं. कागद जोडायचा. म्हणजे खालच्या बाजूला असे 2 फ्लॅप असतात ते जोडायचे, मध्ये एक फ्लॅप येतो तो इकडे जोडायचा. म्हणजे त्याची एक पिशवी तयार होते, एक बॉक्स टाईप पिशवी तयार होते, ज्याला तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे जाड करायची तर जाड, मोठी वस्तू ठेवायची असेल तर जाड, त्याच्या बाजूचे पॅनल जाड केले तर तुम्हाला मोठी वस्तू पण ठेवता येते. मग त्याला तुम्ही हँडल पण बनवू शकता. म्हणजे तुम्ही कागदाची जर गुंडाळी केली आणि गुंडाळी अशी गोल जर लावली तर त्याचं हँडल बनतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कागदांमधनं सुद्धा तुम्ही पिशव्या बनवून त्या सुद्धा तुम्ही गिफ्ट बॅग म्हणून वापरू शकता. म्हणजे ही वस्तू जर तुम्ही मोठ्या गिफ्ट बॅग मध्ये टाकून दिली तरी ती छान दिसते. म्हणजे जे प्रेझेंटेशन म्हणतो आपण, जेव्हा एखादी वस्तू विकत आपण घेतो तेव्हा कसं आपण छान बघून घेतो, एक कोपऱ्याला फाटलं नाही ना, इकडे नाही ना, तसं आपण जी वस्तू बनवतो ना त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला तेवढीच आत्मीयता असली पाहिजे. कारण आपण जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा आपण स्वतःला ते पहिले आवडलं पाहिजे. तुमच्या आणखीन काही कलाकृती पाहता येतील आम्हाला? हो, आहेत ना. म्हणजे तेवढ्या आयडियाज आपल्याला मिळतील की नाही? हा, आता ही अशीच आम्ही छोटीशी एक बॅग बनवली होती. जसं मी खोक्याचं सांगितलं तुम्हाला, असा छोटासा खोका आहे, त्या खोक्याला ओपन करून त्याच्यावर ही बॅग बनवली. हे पेपर कुलिंगची एक बाहुली बनवून त्याच्यात साईडला चिटकवली, त्याच्यावर काहीतरी लिहिलं आणि त्याला दोरीने हँडल बनवलं. ही आपली इको फ्रेंडली बॅग झाली. म्हणजे ही बॅग आहे 5 मिनिटात तयार होणारी, एक ही बॅग आहे 15 मिनिटात तयार होणारी. हे स्किल वेगळं, हे स्किल वेगळं. त्याच्यानंतर हे किचन आहे. हे कशाने बनलं असेल तुम्हाला कोणाला सांगता येईल? लोकर आहे. आणि हे जे आहे ना, आपल्याकडे औषधांसाठी जे छोटे छोटे माप येतात, ती माप छिद्र पाडून एकमेकाला जोडली, चक्क उदबत्तीने छिद्र पाडले आणि त्याच्यात हे मणी ओवलेत आणि ते एकमेकांना जोडलेत. आणि आपल्याकडे सेलो टेप किंवा ह्याचं जे गोल राहतं
थर्मोकोलचं जे गोल राहतं ते गोल वरती तिचं डोकं म्हणून केलं, त्याच्यावर तुम्ही लोकरीने तिचे केस बनवू शकता आणि तोच दोरा बाहेर आणून त्याला लेस लावली की झालं किचन. वा. छंद वर्गांना जायचं म्हणजे काहीतरी भरमसाठ फी मला द्यायला लागणार आहे किंवा एखादा छंद जोपासायचा म्हणजे त्यासाठी खर्च येणार आहे. तर ही बाब तितकीशी खरी नाहीये. जर थोडीशी कल्पकता असेल आणि थोड्या जर आपण आयडियाज शिकलो तर आपल्याला आपली कला स्वतः जोपासता येऊ शकते. सीमा मॅडम, तुमच्याकडूनही आम्हाला काही बघायला आणि शिकायला नक्की आवडेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाडू माती जी पावडर स्वरूपात आपल्याकडे येते त्याची आपण पाणी घालून फक्त असं मळलेलं आहे आणि असा त्याचा घट्ट गोळा तयार केलेला आहे. ही 2 रंगात येते, अशी ग्रे कलरमध्ये असते आणि कोल्हापूर वगैरे त्या साईडला ती लाल रंगात पण मिळते आपल्याला. आणि कलकत्ता, राजस्थान त्या साईडला ही माती मिळत नाही, तिथे टेराकोटा नावाची माती असते. आपल्याकडे भारतीय कलांमध्ये शिल्पकला इतकी प्राचीन कला आहे आणि शिल्पकलेचे सर्वोत्कृष्ट नमुने जगातले आपल्याला भारतात बघायला मिळतात. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र शिल्पकला तेवढी प्रचारात नाही असं मी म्हटलं तर ते तुमचं काय मत आहे त्याच्यावर? तसे आता जरा कलाकार थोडे कमी झालेले आहेत. त्यांना लगेच इन्स्टंट लगेच हवं असतं. थोडंसं शिकलं की लगेच नाव आपलं जगापुढे यायला लागतं. तसं नाहीये, त्यासाठी खूप मेहनत आपण आधी करायला लागते. शिल्पकला शिकणं मी मगाशी म्हटलं सोपं आहे, पण त्यामागे तेवढेच कष्ट पण आपल्याला पाहिजेत. बरोबर. तर मग आपण जगापुढे नंतर येऊ शकतो. आपण स्वतःही शिल्पकला शिकवता का मुलांना? हो, मी स्वतःही शिकवते. मी वर्कशॉप पण घेते आणि गणपतीच्या उत्सवात किंवा काय तर शाळांमध्ये जाऊन मी स्वतः शिल्पकलाही शिकवत असते. आता मी पहिला आपल्याला बाप्पा शिकवणार आहे आणि तो तुम्ही सगळ्यांनी यावेळेस करून घरचा गणपती आपण तोच पूजायचा आहे. आता मी तुम्हाला सांगते सोप्या ह्याच्यात कसं करायचं. हा पहिला असा गोळा घेतला मी. आता जरा मी थोडं फास्ट दाखवते. माती तुम्ही घरी आणली ना की त्याच्याशी नुसतं खेळायचं, त्याच्याशी गप्पा मारत मारत तुम्ही काही तुम्ही बनवा, एखादं खेळणं बनवा, गणपती बाप्पा बनवा, काही तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्हाला आपोआप त्या कलेबद्दल म्हणजे त्या मातीकामाबद्दल खूप आवड निर्माण होईल. आजकाल मला वाटतं आम्ही मुलं काय किंवा एकंदरच अलीकडची पिढी खूप पॅसिव्ह गोष्टी आपण खूप करत असतो. म्हणजे काहीतरी पाहणं म्हणा किंवा मोबाईलवरचे मेसेज वाचणं म्हणा, या गोष्टी तशा पॅसिव्ह आहेत. याच्यामध्ये आपण स्वतःहून काही करत नसतो, फक्त आलेल्या गोष्टी पाहत असतो. त्यापेक्षा स्वतः काहीतरी करणं ही किती छान गोष्ट आहे. त्यात जास्त आनंद मिळतो, खूप जास्त आनंद आहे त्यामध्ये. एखादी जेव्हा शिल्पकृती तुम्ही तयार करता त्यासाठी साधारण किती वेळ लागतो? आता एखादा साधारण 1-2 फुटाचं जर बस्ट करायचं असेल तर तो साधारण महिनाभरात त्याचं ब्रांच पर्यंत तयार होतो. अच्छा. क्ले वर्कला साधारण 15 दिवस. तिथून पुढे जी प्रोसेस असते त्याच्यानंतर मग प्लॅस्टर मोल्ड काढला जातो, त्यानंतर फायबरचं असतं आणि त्यानंतर मग मेटल वर्क असतं. आणि यासाठी काही डिग्री आपल्याला घेता येते का शिल्पकलेमध्ये? हो, शिल्पकलेची आहे ना डिग्री. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आहे, सध्या पुण्याला पण भारती विद्यापीठमध्ये पण आहे. शिल्पकलेची डिग्री घेता येते आपल्याला. हा किती कालावधीचा? 4 वर्षाचा असतो. 4 वर्ष. एक उत्तम शिल्प किंवा एक उत्तम चित्र, मला वाटतं जिथे शब्द थांबतात असा आनंद असतो तो. त्यामुळे खरंच काय बोलावं सुचू नये इतकी ही सुंदर कलाकृती आहे. आता नागपंचमीला आपण नागोबा आपण घरी करायचा, असंच ह्याच्यासारखाच 1 महिनाभर करून ठेवायचा. तो छान वाळला की त्याला मग छान कलरिंग वगैरे करायचं. तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला हा पुसता येईल. तर हाही एक सुट्टीमधला उपक्रम होऊ शकतो की वेगवेगळ्या आपल्या आसपासच्या कलाकारांना भेटणं आणि ते कलाकृती कशा साकार करतात हा अनुभव सुद्धा किती आनंददायी आहे. म्हणजे कदाचित ती कला त्यामध्ये तुम्ही पारंगत व्हावं ही अपेक्षाही नाही, पण एक चित्रकार चित्र कसं काढतोय, एक शिल्पकार शिल्प कसं घडवतोय, एखादा संगीतकार एखादी संगीत रचना करतो, म्हणजे नेमकं काय करतात हे कलाकार, हे सगळं समजून घेणं सुद्धा किती छान आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शूटिंग अनुभवताय तुम्ही, हा अनुभव कसा आहे तुमच्यासाठी? छान आहे की नाही? मला वाटतं ही सुद्धा म्हणजे अभिनय कला असेल, नृत्य कला असेल, यामध्येही अनेकांना रस असतो आणि याच्यासाठीही छंद वर्गाबरोबरीने
स्वाध्याय, स्व अभ्यास ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि सुट्टीचा आपण यासाठी नक्कीच वापर करू शकतो. अर्चना मॅडम, तुम्ही मुलांना अनेक ठिकाणी फिरायलाही घेऊन जाता ना? हो, मुळातच मुलांना फिरायचं आवड असते आणि आवडतं का तर त्यांना नेहमीचा रुटीन जे त्यांचं आयुष्य असतं, शाळा घर, शाळा क्लास, घर क्लास, या रुटीनचा त्यांना कंटाळा आलेला असतो आणि त्यांना निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ गेल्यानंतरच ह्या वस्तू काय आहेत हे कळणार आहे. कारण ते जर फिरलेच नाहीत, त्यांनी जर निसर्ग पाहिलाच नाही, त्यांनी अनुभवच घेतला नाही, तर त्या अनुभवाचं पुढे म्हणजे तो अनुभव आलाच नसेल तर त्यांना त्याचं एक्सप्लोरेशन म्हणजे जे स्वतः ते आता मगाशी तुम्ही जे म्हणाला स्वाध्याय, ते स्वतः शिकणं ही जी प्रोसेस असते ती तुमची निसर्गाजवळ गेल्यावरच सुरू होते. तर ते स्वतः अनुभवणं. शिक्षण ना व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही ते बाहेर जाता तेव्हा तुम्ही ते अनुभवता आणि अनुभवल्यानंतर ह्या गोष्टी आपोआप तुम्हाला सुचत जातात. कारण देवाने बुद्धी सगळ्यांना दिली आणि त्या बुद्धीचा कुठे कसा वापर करायचा हे तुम्ही स्वतःला आजमावल्याशिवाय समजत नाही. तुम्ही जेव्हा निसर्गात जाता तेव्हा तुम्ही झाडांशी बोलता, पक्ष्यांशी बोलता, सगळेजण म्हणजे आता पूर्वी असं म्हणायचे, कोकणात असं म्हणतात, वाडीत गेलाच नाही तर वाडी तुझ्याशी बोलेल कशी. म्हणजे झाडं सुद्धा बोलतात तुमच्याशी, झाडांना सुद्धा तुमचा संवाद समजतो. पण तुम्ही झाडांच्या जवळ गेलात तर एखादं झाड आपण घरी लावलं आणि ते सारखं मरत असेल पण तुम्ही जर बोलायला लागलात त्या झाडाशी तर ते त्याची प्रोसेस असते. म्हणजे तुम्ही जसं एकमेकांशी संवाद साधता तसं तुम्ही त्या झाडांशी संवाद साधला तर त्या झाडाचं आयुष्य पण वाढतं आणि तुम्हाला सुद्धा आली फॅमिलीमध्ये एकच मूल असतं, तुम्हालाही एक कंपॅनियन मिळतं तिथे. बरोबर. म्हणजे पेट असणं किंवा एखादं झाड असणं हे सगळं आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि हे सगळं मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सगळ्या मुलांनी निसर्गाच्या जवळ जायलाच पाहिजे. म्हणजे समुद्र काय अनुभवा, हुंदडा, पाण्यात जा आणि ह्या सगळ्या आठवणी ज्या असतात ना ह्या तुम्ही नंतर दुसऱ्यांशी जेव्हा बोलता तेव्हा त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात. मग ह्याच्यातनं जो संदेश तुम्हाला द्यायचा असतो म्हणजे पर्यावरण म्हणजे काय, मग आता मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन पडतंय, असं का होतंय, हे सगळं टाळायचं असेल तर तुम्हाला मुळात तो निसर्ग समजला पाहिजे. बरोबर. आणि पुस्तकी शिक्षणाने काय होतं की ते फक्त उत्तरापुरतं कळतं, पुढचं काय म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्या गोष्टींचा अनुभव असणं फार महत्वाचं आहे. खरं. म्हणजे आता तुम्ही जी पेपर बॅग दाखवली ती रोज वापरली गेली पाहिजे. रोज वापरली गेली पाहिजे तरच त्याचा उपयोग. कारण ती खराब झाली तर तुम्ही दुसरी बनवणार ना. बरोबर. ती खराबच नाही झाली, ती नुसती तुम्ही प्रदर्शनात दाखवण्यासाठी म्हणून बनवून ठेवली, त्याचा वापरच नाही केला तर त्याचा काही उपयोगच नाही. आणि जर हा छंद असेल तर मग प्लास्टिकची बॅग आपोआपच टाळली जाते. नियम करायची गरज नाही. अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामधनं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही शिकत असता पण ते रुजलं पाहिजे आणि रुजणं काय असतं हे निसर्गात गेल्यावरच कळतं. खरं. म्हणजे आपण नुसतं फिरणं महत्वाचं नाही, आपण कसे फिरतो हे सुद्धा महत्वाचं. डोळसपणे फिरणं. आणि आता समुद्रावर मी पण जाते, समुद्रावर तुम्ही पण जाता, समुद्रावर मुलं पण जातात, पण मुलं पाण्यात गेली डोपरवर पाण्यात गेल्याशिवाय त्यांना पाण्यात गेल्याचं समाधान नाही मिळत. पालक कसे काठावर उभे राहून हा छान आहे समुद्र मस्त आहे, पण तसं मुलांचं नसतं. मुलांना सगळ्या गोष्टींचा अनुभव मिळणं फार महत्वाचं असतं. खारं पाण्याचं फिलिंग वेगळं असतं, गोड्या पाण्याचं फिलिंग वेगळं असतं. तुम्ही नदीच्या किनारी गेलात तर तुम्हाला वेगळा भास होतो आणि तुम्ही समुद्र किनारी गेलात तर तुम्हाला वेगळा म्हणजे वेगवेगळे वास पण येतात तुम्हाला. खाऱ्या पाण्याचा वेगळा वास येतो, गोड्या पाण्याचा वेगळा वास असतो, त्यातले मासे वेगळे, ह्यातले मासे वेगळे, इथली रेती वेगळी, तिथली माती वेगळी. म्हणजे हे जे वेगवेगळे अनुभव आहेत हे तुम्हाला तर ही माती जरी बघायची असेल ही माती समजली पाहिजे ना कुठली माती वळते. बरोबर. म्हणजे त्या मगाशी जे म्हणाला तुम्ही मूर्तिकाराकडून आणू शकता, तुम्ही तुमची सुद्धा शोधू शकता ना कुठे मिळू शकते. बरोबर. आता यावेळेस सुट्टीत काय करणार, मातीकाम करणार ना. किती सुंदर कलाकृती, किती कमी वेळामध्ये, पण अर्थात त्याच्यासाठी तेवढाच सराव आहे, त्याशिवाय काही ती कला इतकी सहज साध्य नक्कीच नाही. पण ही मेहनत करताना आपल्याला नक्की मजा येणार आहे. म्हणजे आता छंद वर्ग हे नुसते आपल्यासाठी टाइमपास वर्ग आहेत का, ते आपल्यासाठी कदाचित ध्यास वर्ग आहेत आणि इथे मिळालेली एकाग्रता, इथे मिळालेलं कला कौशल्य याचा वापर आपल्याला अभ्यासातही करता येईल. बरोबर. हे सगळं बघितल्यानंतर माझी खात्री आहे अनेक चेहऱ्यावरती असं कुतूहलाचा ट्यूबलाईट लागलेला दिसतोय, असा प्रकाश दिसतोय की मला आणखीन काही विचारायचंय. त्यांना आपण संधी देऊया, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. महत्त्वाच्या विषयावर तज्ञांच्या वेचक, वेधक आणि विशेष मुलाखतींसाठी 9:30च्या बातम्या फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. छंद म्हणजे आनंदाचा साठा आहे आणि हा आनंदाचा साठा किती प्रकारचा असू शकतो, ते वैभव किती मोठं आहे, समृद्ध आहे, आज आपण अनुभवतोय. या मुलांच्या मनात खूप प्रश्न आहेत.
छंदांविषयी, छंद कसे जोपासावेत याविषयी त्यांना आपण संधी देऊया. काय विचारायचंय? आपण आपल्या छंदामधून समाजात एक ठोस व्यक्तिमत्व निर्माण करू शकतो का? शिल्पकार करमरकर हो, त्यांनी 15 फूट उंचीचा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा केलेला आहे. तो पुण्यामध्ये शिवाजी प्रिपरेटरीमध्ये स्कूलमध्ये आहे आणि तो अखंड ब्रांझमध्ये केलेला आहे, अखंड ओतीव त्याचा आहे. तसेच अजून एक म्हणजे माझे स्वतःचेच वडील शिल्पकार BR खेडकर, त्यांनी वयाच्या 7व्या वर्षापासून ते आत्तापर्यंत त्यांच्या हातात माती आहेच, पण 500च्या जवळपास त्यांनी ब्रांझमध्ये पुतळे केलेले आहेत. त्यात अश्वारूढ शिवाजी महाराजांचे पुतळे 30 ते 40 पर्यंत केलेले आहेत. तर हे व्यक्तिमत्व असं का घडतं, तर त्याच्या मागे असते खूप मेहनत, कष्ट करायची तयारी आपल्याला पाहिजे आणि त्यामुळे मग आपल्याला देवाची साथ खरंच नक्कीच मिळते. आणखीन काय प्रश्न? आपल्या समाजामध्ये असे काही पालक असतात की आपल्या मुलांना ते छंद वर्गांमध्ये पाठवत नाही, मग त्यांच्या मनामध्ये जो नकारात्मकपणा आहे पालकांच्या मध्ये तो परिवर्तन करण्यासाठी मुलांना काय केलं पाहिजे? खूप छान प्रश्न विचारला तिने. कारण पालकांना असं वाटतं की तुमच्या छंदामधनं तुम्हाला काय मिळतं ना हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे एखादी वस्तू करताना तुला जो आनंद मिळतो तो जर तू तुझ्या आईला सांगितला, तो तुझ्या वडिलांना सांगितला, तुझ्या भावंडांना सांगितला, तर त्यांना ते समजणार की हिला याच्यातनं आनंद मिळतोय. याच्या व्यतिरिक्त किती लोकांना ते आवडतंय. म्हणजे आता समजा मी ही कलाकृती केली आहे, एखादी कलाकृती केली आणि आता हल्ली सर्रास सगळ्यांकडे मोबाईल आहे, पटकन तू याचा फोटो काढलास आणि व्हॉट्सअपला टाकलास, तुला किती लोक लाईक करतात, किती लोक विचारतात हे काय आहे, हे कोणी केलं, हे जास्त महत्वाचं असतं. कारण आई वडिलांना रिझल्ट हवा असतो, बरोबर, ते रिझल्ट ओरिएंटेड असतात. तुला यातनं काय मिळालं, मानसिक काय मिळालं आणि बाकी इतर लोकांना ते किती आवडलं. त्यामुळे हे जर ते एकसंध म्हणजे ते कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित झालं ना तर पालकांना सुद्धा त्याचं महत्त्व समजतं. इनफॅक्ट आता शाळांमधनं कृतीशील शिक्षण सुरू झालंय. म्हणजे मुलांना कृतीतनं तुम्ही एखादी गोष्ट शिकवू शकता. म्हणजे मुलांचे बेसिकली हाताचे स्नायू, आय हँड कोऑर्डिनेशन म्हणजे डोळ्याचं आणि हाताचं जे मेंदूला जाणारा संदेश आहे तो संदेश पोहोचण्यासाठी शाळांमधनं सुद्धा हे प्रकार करतात. म्हणजे पहिली एक म्हणजे सिनियर केजी म्हणजे छोटा शिशूपासनं 1ली 2री पर्यंत हे प्रयोग सुरू असतात. अशा प्रयोगशील शाळा पण आहेत की ज्या ह्या सगळ्या गोष्टींवर भर देतात. आणि ह्या गोष्टी तुमच्या शरीर विकासासाठी सुद्धा महत्वाच्या असतात. आणि जर मला वाटतं घरातून समजा थोडा विरोध आहे किंवा थोडंसं हवं तसं प्रोत्साहन मिळत नाही तर शिक्षकांना सुद्धा तुम्ही अप्रोच होऊ शकता, त्यांची मदत घेऊ शकता. हा, आणखीन काय प्रश्न आहे? अरे बापरे, विचारा. छंद जोपासणे कितपत गरजेचे आहे? प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे. कारण आजकाल आयुष्यामध्ये स्ट्रेस इतका वाढलाय की तुम्ही सांगू शकत नाही. आज इथून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला सुद्धा आपल्याला जर 2 गाड्या बदलायला लागत असतील आणि ती गाडी वेळेवर नसेल तर स्ट्रेस झाला. आणि ह्या सगळ्याचा जो आपल्या शरीरावर मनावर परिणाम होतो त्यातनं बाहेर निघण्याचा एक चांगला सुंदर सुलभ एकदम सकारात्मक मार्ग काही पैसे खर्च न करता. आजच्या युगात माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. मुलं आता सुट्ट्यांमध्ये मुलं सारखी मोबाईल, कम्प्युटर वगैरे आहेत, तर मुलं छंदापासून वंचित होत चाललेले आहेत. तर मुलांनी छंदाकडे जावं यासाठी मुलांनी काय करावं? मुलांना हे आतून वाटलं पाहिजे, अरे मला हे आवडतं, मग आपण का नाही हे शिकायला पाहिजे. जर छंद वर्गाकडे आपली खरंच आर्थिक परिस्थिती नसेल तर तुम्ही घरी पण आता अर्चनाताईंनी सांगितल्याप्रमाणे टाकाऊतून टिकाऊ असं आपण करू शकतो. सुंदर एक आता माती आणून घरच्या घरी तुम्ही शिल्प तयार करू शकता. बरोबर, म्हणजे इच्छाशक्ती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एखाद्या दडपणाने जर विद्यार्थ्याला छंद वर्गामध्ये पाठवलं तर त्याचे काही तोटे होऊ शकतात का? होतात तर ते कोणते तोटे होतात? पालकांनी दडपून आपलं दिलं पाठवून की नाही हे तू शिकलंच पाहिजे, हे तुला आलंच पाहिजे, काय होतं अशा वेळेस? मुलांना खूप टेन्शन येतं. म्हणजे मी हे अनुभवलंय माझ्या क्लासमध्ये. म्हणजे आता चित्रकला हा विषय फक्त मार्क वाढवून मिळतात म्हणून शिकवणारे पालक पण आहेत. चित्रकलेच्या परीक्षेला बसलं तर आपले मार्क वाढतात 10वीला, बरोबर. कुठलाही खेळ शिकला तर त्याचे मार्क आपल्याला वाढवून मिळतात म्हणून मुलांना जबरदस्ती शाळेतनं क्लास म्हणत तो मुलगा चक्क माझ्याकडे 8 वाजता यायचा रात्री आणि 8 ते 9 मी त्याचा क्लास घ्यावा असं त्या आईची अपेक्षा होती. 2 दिवस आला, 3 दिवस आला. मी 4थ्या दिवशी त्याचा चेहरा बघून शेवटी त्याच्या आईला सांगितलं की बघा चित्रकला ही अशी कला आहे ना की ती आत्म स्फुरावी लागते. तो जो मुलगा दिवसभर दमून येत असेल तर तो काय चित्र काढणार.
मी जरी त्याला सांगितलं, त्याची चित्रकला जरी चांगली असेल किंवा त्याला पुस्तकातनं बघूनच चित्र काढायचं असेल किंवा स्वतःच्या डोक्याने जरी काढायचं असेल तरी त्याच्या डोक्याला शांतता लागते. त्यामुळे ह्या गोष्टीकडे पालकांनी खूप वेगळ्या याने बघायला पाहिजे. म्हणजे स्पर्धात्मक युगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण अगदी पहिलीतलं मूल सुद्धा क्लासला जातंय आणि 10वीतलं मूल पण क्लासला जातंय. त्यामुळे हे जे आहे ना हे थांबलं पाहिजे कुठेतरी. म्हणजे पालकांनी ह्याबद्दल विचार केला पाहिजे की मुलांना जबरदस्ती करू नये, कारण मूल पण शेवटी एक व्यक्ती आहे ना. बरोबर. त्याची पण काहीतरी शारीरिक मानसिक क्षमता आहे. ती क्षमता पूर्ण आताच तर तुम्ही हे करून टाकली तर कदाचित ती नकारात्मकतेकडे जाऊ शकते. नक्कीच. अजूनही बरेच हात वरती आहेत, मुलांच्या मनात अनेक कुतूहल आहेत असं दिसतं, पण चर्चा थांबवताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की छंद हा स्वच्छंद असावा. तो आपल्या मनातल्या उर्मींना व्यक्त करून देणारी एक वाट, स्वतः काहीतरी घडवण्याची, स्वनिर्मिती करण्याची एक संधी म्हणून छंद असावा. त्यामध्ये पालकांची सक्ती नसावी, तर मुलांची त्या कृतीविषयीची आसक्ती असावी. याच नोटवर आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू यंग तरंगच्या पुढच्या भागामध्ये. तोवर सुट्टी मनमुराद एन्जॉय करत राहा आणि रुटीन मधून छोटीशी सुट्टी जेव्हा घ्यावीशी वाटेल तेव्हा छंद जरूर जोपासा. धन्यवाद. नरेंद्र